काही प्रवास माणसांना त्यांच्या स्वप्नांपर्यंत पोहोचवतात आणि काही प्रवास राष्ट्राच्या भविष्याला नवी दिशा देतात। आज संपूर्ण भारत अशाच एका परिवर्तनाच्या प्रवासाचा साक्षीदार आहे। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आणि माननीय केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री श्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या सहकार क्षेत्रात एका नव्या आणि क्रांतिकारी उपक्रमाची सुरुवात झाली आहे। पण मान्यवर, आने वाले दिनों के कुछ ही महीनों में कोऑपरेटिव बेसिस पर ओला उबर जैसी एक बहुत बड़ी कोऑपरेटिव सहकार टैक्सी आने वाली है, जो 2 व्हीलर की टैक्सी का भी रजिस्ट्रेशन करेगी, जो रिक्शा का भी रजिस्ट्रेशन करेगी और 4 व्हीलर का भी करेगी, और उसका मुनाफा किसी धन्ना सेठों के हाथ में नहीं जाएगा मान्यवर, वो ड्राइवर के पास जाएगा। इस प्रकार की हम कोऑपरेटिव लेकर आ रहे हैं। या उपक्रमाचं नाव आहे भारत टॅक्सी। भारत टॅक्सी ही अशी एक अभिनव टॅक्सी सेवा आहे जी भारताच्या सहकार चळवळीला नवी दिशा आणि नवी ऊर्जा देत आहे। या मॉडेलचा पाया आहे सहकारातून समृद्धी। इथे चालक केवळ चालक नाही तर स्वतःच मालक आहे। भारताने यापूर्वीही सहकाराची ताकद अनुभवली आहे। लाखो दुग्ध उत्पादकांनी एकत्र येऊन अमूलच्या रूपाने यशाचं नवं पर्व घडवलं। तेव्हा फक्त देशानेच नव्हे तर पूर्ण जगाने सामूहिक प्रयत्नांची खरी शक्ती बघितली। त्यात सहकाराच्या भावनेला पुढे नेत भारत टॅक्सी चालकांसाठी नव्या संधींची दारं उघडत आहे। आज महाराष्ट्रात 62,000हून अधिक आणि देशभरात 7 लाखांहून अधिक सारथी या प्लॅटफॉर्मशी जोडले गेले आहेत। तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनच्या बळावर पुढे जात भारत टॅक्सीचं पहिलं ध्येय आहे प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणं। इतकंच नाही तर विमानतळ प्रवासासाठी व्हॉट्सॲप आधारित डिजिटल बुकिंग सर्व्हिस सुरू करण्यात आली आहे। महाराष्ट्रात भारत टॅक्सीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 1,15,000 ग्राहकांनी नोंदणी केली आहे। भारत टॅक्सीच्या विस्ताराला मान्यता देऊन तसंच सातत्यानं मार्गदर्शन केल्याबद्दल भारत टॅक्सीचं संपूर्ण कुटुंब माननीय केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांचे मनपूर्वक आभारी आहे। मुंबई आणि पुण्यापासून सुरू होत आता महाराष्ट्रातील सारथी आणि प्रवाशांसाठी भारत टॅक्सीच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे। हा विश्वासाचा प्रवास आता आणखी विस्तारत आहे आणि अजून 500 शहरांमध्ये पोहोचण्याचं आमचं ध्येय आहे। भारत टॅक्सी हे सहकाराच्या बळावर आर्थिक परिवर्तन कसे घडवून आणता येते याचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे। प्रवाशांचा विश्वास, सारथींचा सन्मान, समाजासाठी नव्या संधी, हीच आहे भारत टॅक्सीची ओळख। हे केवळ एक ॲप नाही तर लोकांना नव्या संधी, नव्या शक्यता आणि नव्या स्वप्नांशी जोडणारा एक अद्वितीय प्लॅटफॉर्म आहे। भारत टॅक्सी हा एक असा प्रोजेक्ट आहे जो सहकार क्षेत्राला नवी गती देत आहे आणि हा उपक्रम म्हणजे भविष्यातील अनेक मोठ्या सहकारी उपक्रमांची केवळ सुरुवात आहे। तेव्हा तुम्ही सगळे तयार आहात ना? भारत टॅक्सीच्या महाराष्ट्रातील शुभारंभासाठी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्र फडणवीस यांचे हार्दिक स्वागत। भारत टॅक्सी, सहकाराची शक्ती। जय सहकार, जय समृद्धी, जय महाराष्ट्र, जय भारत।